नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। सातपुड्यात घुमला ढोलबिरीचा नाद। धडगावच्या ऐतिहासिक भोंगऱ्या बाजारात लाखोची उलाढाल। (1867) पासूनची परंपरा 5व्या पिढीने जपली। आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवणारी भव्य शोभायात्रा। नमस्कार। नंदुरबार जिल्ह्याच्या दुर्गम सातपुडा डोंगर रांगांमध्ये वसलेल्या धडगाव शहरात सोमवारी पारंपरिक भोंगऱ्या बाजार मोठ्या उत्साहात पार पडला। 1867 पासून सुरू असलेल्या या ऐतिहासिक परंपरेने यंदाही धडगाव परिसराला चैतन्याने न्हाऊ घातले। ढोल, मांदल आणि पेपाऱ्याच्या सुरांवर ताल धरणारे हजारो आदिवासी बांधव आणि पारंपरिक वस्त्रांमधील महिलांच्या उपस्थितीमुळे धडगावच्या रस्त्यांवर आदिवासी लोकसंस्कृतीचे वैभव अवतरले होते। धडगावच्या या मानाच्या भोंगऱ्या बाजाराचा वारसा पराडके कुटुंब गेल्या 159 वर्षांपासून जपत आहे। 1867 मध्ये मोल्या पराडके यांनी सुरू केलेली ही परंपरा आज 5व्या पिढीतील प्रतिनिधी पोलीस पाटील भीमसिंग पराडके 32 वर्षांपासून पुढे नेत आहेत। सोमवारी सकाळी 11 वाजता पराडके यांच्या निवासस्थानी पारंपरिक शस्त्रांचे पूजन करून आणि प्रसादाचे वाटप करून भव्य शोभायात्रेला सुरुवात झाली। धडगावमधील मानसिंग स्टेडियमवर ढोल वादनाची चुरशीची स्पर्धा पार पडली। सुमारे 30 ढोल पथकांनी यात सहभाग नोंदवला। विशेष म्हणजे या स्पर्धेत जो ढोल वादक विजयी होतो त्याला गावागावात होणाऱ्या होळीमध्ये वादनाचा प्रथम मान दिला जातो। 12 तासाहून अधिक काळ चाललेल्या या स्पर्धेत तज्ज्ञ परीक्षकांनी ढोलाच्या प्रत्येक थापेचे सूक्ष्म परीक्षण केले। होळीच्या पार्श्वभूमीवर भोंगऱ्या बाजारात मोठी आर्थिक उलाढाल पाहायला मिळाली। चांदीचे घडीव दागिने खरेदी करण्यासाठी आदिवासी महिलांनी सराफ बाजारात मोठी गर्दी केली होती। एकाच दिवसात चांदीच्या दागिन्यांची सुमारे 5 लाख रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली। याशिवाय गूळ, डाळ्या, फळे आणि होळी पूजनाच्या साहित्यासाठी शहादा व अक्कलकुवा येथील व्यापाऱ्यांनीही दुकाने थाटली होती। या सांस्कृतिक सोहळ्यात आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, आमदार राजेश पाडवी, आमदार आमशा पाडवी यांच्यासह माजी जिल्हा परिषद सदस्य आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली। लोकप्रतिनिधींनी आदिवासी बांधवांसोबत नृत्य करत उत्सवाचा आनंद द्विगुणित केला। दांडी पौर्णिमेनंतर होळीपर्यंत कोणताही शुभ कार्यक्रम न करता केवळ संस्कृतीची उपासना करणाऱ्या आदिवासी बांधवांसाठी हा भोंगऱ्या बाजार म्हणजे श्रद्धेचा उत्सव ठरला। श्रद्धा, संस्कृती आणि समृद्धी यांचा हा त्रिवेणी संगम सातपुड्याच्या अस्मितेची साक्ष देणारा ठरला। तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्कसाठी उपसंपादक रवींद्र वळवी, धडगाव। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।